कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कांदा झाला का की चिरून तेजू? अगं कशाला रडती ग? अक्का कांदा लयच तिखट होता का ग? अगं तिच्या डोळ्यात केवढं पाणी आलंय. अगं पोरींनो, कांदा तिखट नसतोय, पण सांगू कांद्याचं एक बरं असतंय हा, म्हणजे कांद्याच्या माग बाईला लय सावताची दुःख लपवता येतात बघ. अगं रडायचं नाही, कशाला रडती तू? अक्का अगं रडती कशा पाहिजे? हे बघ तुला एक सांगू, अगं आपण जन्माला येताना देवानं ना काही गोष्टी आपल्याबरोबर पाठवलेल्या असतात ठरवून. आपण ज्या घरात वावरतो, जे घर आपण आपलं म्हणतो, त्या घरातल्या माणसासनी, आपल्या भावंडासनी आपण जीव लावतो. तेच घर एक दिवस माहेर होतं. ते घर सोडून जायचं दुसऱ्याच्या घरी. ती माणसं कशी असते? आपल्याला आपलं म्हणत्याल का? आपलं म्हणणं ऐकून घेतील का? आपल्यावर प्रेम करतील का? असे अनेक प्रश्न असतात ग. आणि आता तुझ्या मनात हेच प्रश्न चाललेत का नाही समते? अगं पण काळजी करायची नाही ग, समद चांगलं होणार आहे. अगं तुझ्या पाठीशी एवढा मोठा तुझा सूर्या दादा आहे, मग घाबरायचं काय त्याच्यात? तवा काळजी अजिबात करायची नाही. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवायची, घाबरायचं अजिबात नाही. असं खम करायचं कुणासारखं, तर बाई आजी सारखं, होय का नाही? हे घर सोडून जातीस म्हणून अजिबात वाईट वाटून घेऊ नकस. अगं हक्काची 2-2 घरं मिळणं हे फक्त बाईच्याच नशिबात असतंय. हा बाई आजी, या घरात तुझ्यासारखं आईच्या मायेने कधी कोणी समजावलंच नाही. दादा आमची आई झालाय, पण आईची आठवण येतेच. आईला कधी विसरता येतं का? असं वाटतं कुठून तरी आई येईल आणि प्रेमाने समजावेल. पाठीवरून हात फिरवेल, जसं तू आज फिरवलास. पण आई कधी आलीच नाही. दादाने आम्हाला आईच्या मायेनंच वाढवलंय, पण मन मोकळं करायला जो आईचा पदर लागतो ना, तो आज तू दिलास. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.